नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नगर परिषद प्रशासन संचालनालयाअंतर्गत 3750 पेक्षा जास्त जागांसाठीची जी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाणार होती, या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि चांगली अपडेट आली आहे. नवीन जो शासन निर्णय शासनाकडून GR जाहीर करण्यात आला आहे, यामध्ये आकृतीबंध जो आहे रिक्त पदांचा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण किती पदे मंजूर आहेत आणि किती पदे वाढवली आहेत या संदर्भात एकदम विस्तारित माहिती डिटेलमध्ये या नवीन शासन निर्णयाची आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता या पद्धतीने हा शासन निर्णय आपल्याकडे उपलब्ध आहे. राज्यातील पाहू शकता विषय इथे राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगरपरिषदा नगरपंचायती या नागरी स्थानिक संस्थातील पदांच्या आकृतीबंधास मान्यता मिळण्याबाबत पुन्हा एकदा विषय पाहू शकता. राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगरपरिषदा नगरपंचायती नागरी स्थानिक संस्थातील पदांच्या आकृतीबंधास मान्यता मिळण्याबाबत महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांच्या अंतर्गत 15 ऑक्टोबरला 2025चा हा नवीन जो आहे हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पहिल्यांदा प्रस्तावना आपण डिटेलमध्ये पाहूयात. राज्यातील तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी व अन्य ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 101 नगरपरिषदा नगरपंचायतींचा आकृतीबंध पदनिर्मितीचा व त्यासाठी वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदानाचा प्रस्ताव हा शासन निर्णय 5 जुलै 2016 अन्वये मंजूर करण्यात आला आहे. आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे भरण्यासाठी निकषसुद्धा वेध करण्यात आले आहेत. आणि यानुसार पाहू शकता नव्याने निर्माण होणाऱ्या नगरपरिषदा नगरपंचायती यांच्याकरता उपरोक्त निकषानुसार आकृतीबंध निश्चित करण्यास व अनुषंगाने पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई आणि उपरोक्त निकषानुसार यापुढे नव्याने निर्माण होणाऱ्या नगरपरिषदा नगरपंचायती यांच्याकरता प्रस्ताव जो आहे हा शासनावर सादर करावा असे स्पष्ट करण्यात आले होते. आता यानुसार पाहू शकता ज्या नव्याने निर्माण होणाऱ्या ज्या नगरपरिषदा आणि नगरपंचायती आहेत यामध्ये कुठे आहेत शासन निर्णयातील तरतुदीच्या अनुषंगाने पिंपळगाव वसवंत नगरपरिषद आहे, जिल्हा नाशिक पिंपळनेर, त्याच्यानंतर येरवडा आहे नगरपंचायत. या 3 नवनिर्मित नगरपंचायतीचा आकृतीबंध निश्चित करणे अनुषंगाने पदनिर्मिती करण्याबाबतचा तसेच सदर पदांच्या वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान मंजुरीबाबतचा प्रस्ताव हा यामध्ये देण्यात आला आहे शासनाने. तर यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये प्रस्तावना तुम्ही चेक करू शकता. शासन निर्णय काय आहे तर नगर विकास विभागाच्या 5 जुलै 2016 आणि 12 फेब्रुवारी 2018 11 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार खालील नमूद 3 नगरपरिषद नगरपंचायतीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 111 पदांचा आकृतीबंध हा निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार वार्षिक आवर्ती खर्च जो आहे हा मंजूर करण्यात आला आहे. 3 नवीन नगरपंचायत आहेत पाहू शकता. एरखडा नगरपंचायत जिल्हा नागपूर यामध्ये एकूण 28 पदसंख्या निश्चित करण्यात आली आहे प्रस्तावित आहे. पिंपळनेर नगरपरिषद जिल्हा धुळे एकूण 28 पदसंख्या आणि पिंपळगाव वसवंत नगरपरिषद जिल्हा नाशिक एकूण 55 अशा 111 नवीन जागा ॲड झालेल्या आहेत पाहू शकता. नगरपरिषद पदभरती जी आहे 3750 आपण जागा म्हटल्या होत्या तर यामध्ये 111 जागा हे ॲड होत आहेत आणि या 111 जागाच्या अतिरिक्त आहेत नव्याने निर्माण होणाऱ्या या नगरपंचायतीसाठी या भरल्या जाणार आहेत. आता कोणकोणत्या जागा आहेत याची सुद्धा माहिती या प्रपत्रामध्ये देण्यात आली आहे, ती सुद्धा आपण पाहूयात. कोणकोणत्या जागा आहेत सोबतचे सहपत्र पाहू शकता. यामध्ये त्या नगरपंचायतीसाठी लिपिक टंकलेखकसाठीची वेतनश्रेणी S6 19,900 63 200 इतकी पदसंख्या एकूण टोटल पाहिली तर 14 आहे पाहू शकता. यामध्ये नगरपरिषद 1 आणि 2 साठीच्या या टोटल जागा. त्याच्यानंतर गाळणी चालक प्रयोगशाळा सहाय्यक साठीच्या एकूण 3 आहेत. पंप ऑपरेटर वीज तंत्रे आणि जोडारीसाठी एकूण 9 जागा या नव्याने निर्माण होणार आहेत. तांतणी म्हणजे अगोदरच्या जागा आहेत प्रत्येक नगरपरिषद नगरप्रशासन नगरपंचायत असतील यांच्यासाठी आणि 111 अजून जागा त्याच्यामध्ये ॲड होतील. तारतंत्री आहे वायरमनसाठीच्या 3, शिपाईसाठीच्या एकूण 9 जागा, मुकादमसाठीच्या एकूण 6, वॉलमनसाठीच्या एकूण पाहू शकता इथे 3 जागा आहेत. यामध्ये पाहिलं आपण राज्यस्तरीय संवर्गा व्यतिरिक्त ही पदे जी आहेत एकूण 36 आणि 18 यामध्ये आलीत. त्याच्यानंतर संवर्ग जे आहेत दुसरे यामध्ये स्थापत्य आहे विद्युत आणि संगणक याच्यासाठीच्या जागा सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आली आहेत. नागपूर आणि
यामध्ये धुळे जिल्हा परिषद असणार आहे, एरखडा नगरपंचायत आणि पिंपळनेर परिषद अंतर्गत ही पदभरती प्रक्रिया राबवली जाईल। तर यामध्ये पाहू शकता दुसरा जो विभाग आहे यामध्ये त्याच्या सुद्धा जागा यामध्ये देण्यात आल्या आहेत। 25,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली एक नगर परिषद आहे, त्यांच्यासाठी लिपिक टंकलेखकसाठीच्या 10 जागा। वेतन श्रेणी तुम्ही इथे चेक करू शकता। गाणी चालक प्रयोगशाळा सहाय्यकसाठीची 1 आहे, पंप ऑपरेटर वीज तंत्री जोडारीसाठीच्या एकूण 3, तारतंत्री या पदासाठीच्या एकूण वायरमनसाठीच्या 3, शिपाईसाठीच्या एकूण 3 आहेत, मुकादमसाठीच्या एकूण 4, वॉलमनसाठीच्या 1, अशा एकूण 25 झाल्या। यामध्ये 25,000 पेक्षा जास्त जी लोकसंख्या आहे त्यांच्यासाठीच्या बाकी पदे सुद्धा आहेत, श्रेणी आहे, याची माहिती सुद्धा चेक करू शकता। नाशिक विभागासाठीचं झालं आहे। तर अशा पद्धतीने ही जी माहिती आपल्याकडे आहे राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ज्या नगर परिषदा आहेत, नगरपंचायती आहेत, या नागरी स्थानिक संस्थातील पदांच्या आकृतीबंध मान्यता मिळण्याबाबत हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। म्हणजे या अगोदरच्या 3,750 जागा होत्या आणि त्याच्यामध्ये नव्याने पाहू शकता 111 जागा ह्या ॲड होत आहेत। नवीन संवर्गांसाठीच्या कोणकोणत्या जागा आहेत याची सुद्धा माहिती आपण डिटेलमध्ये चेक केली आहे। तर या पद्धतीने नगर परिषद भरती प्रक्रिया लवकरच जाहिरात जी आहे ही येणार आहे। जाहिरात कधीपर्यंत येते पाहू शकता, त्या संदर्भात सुद्धा अपडेट जे आहे आपल्याकडे लवकरच प्राप्त होईल। तर या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।